in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is based on our English paper pattern as if we have finished with question number 1 and question number 2. विद्यार्थी मित्रांनो, मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, इंग्रजीचा पेपर पॅटर्न जो आहे तो मग अगदी तुमच्या इयत्तेच्यामध्ये 10वीच्या परीक्षा कॅन्सल झाल्या आहेत का 12वीच्या होणार आहेत याही सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार करायचा म्हटला तर मुळात कवितेवर आधारित असणारे कॉम्प्रिहेन्शन बेस्ड क्वेश्चन्स, मग ते MPSC असो, UPSC असो किंवा IASच्या चांगल्या मोठ्या एक्झाम्स असो, अशा ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन बेस्ड क्वेश्चन्स असतात. तेव्हा या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची, त्यासाठी कोणत्या क्लुप्त्या युक्त्या आपल्याला वापरता येतील ते आपण या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, पोएट्रीमधील प्रश्नांचे स्वरूप आणि उत्तरे शोधण्याची सोपी पद्धत. ऑब्व्हियसली दिस पर्टिक्युलर पेपर पॅटर्न आय हॅव यूज्ड फ्रॉम स्टँडर्ड 10th सिलेबस. म्हणजे 10वीचा जो आपला पेपर पॅटर्न आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 3-2 लिहिलेला आहे, पण तो फक्त त्या प्रश्नापुरता किंवा त्या इयत्तेपुरता मर्यादित न राहता पुढच्या इयत्तांसाठी सुद्धा आपण उपयोगात आणू शकतो, जसं मी आत्ता एक्सप्लेन केलं. सो टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ पोएट्री सेक्शन. इफ यू ऑब्झर्व Section 3, it is based on poetry and for 10 marks in a very particular standard. म्हणजे एका ठराविक इयत्तेत 9वी-10वीचा आपण विचार केला तर तो 10 मार्कासाठी प्रश्न असेल, पण तुम्हाला लाईफलॉंग जर या प्रश्नाचं ॲब्सॉर्प्शन करायचं असेल तर या प्रश्नाचे मार्क कसेही बदलू देत, त्याचा कन्स्ट्रक्ट काय असतो, कविता ज्या आहेत त्या कवितांमधनं उत्तर कसं शोधणं अपेक्षित असतं, तिचं रीडिंग आणि रीडिंग करून अर्थग्रहण कसा करायचा जेणेकरून उत्तरं शोधता येतील ते आपण पाहूयात. बघा, Question 3A is based on the comprehension of the poem, whereas question 3B is based on an appreciation of poem. Appreciation म्हणजे काय आणि comprehension म्हणजे दिलेल्या कवितेच्या काही कडव्यांवरनं प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे आपण आता पाहूयात. बघा, पहिला प्रश्न जो आहे question 3A, याचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर इथे पोएट्री सेक्शन फॉर 10 मार्क्स असं लिहिलेलं येतं आणि रीड द फॉलोइंग स्टॅन्झा and do the activities. This is your question of 5 marks. They have given poem over here. If you observe, poem is given in your question paper, and at the same time question A1 is based on the सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. म्हणजे कवितेतली जशीच्या तशी शब्द किंवा उत्तरं किंवा एका वाक्यात मिळणारं उत्तर, अगदी मग चूक की बरोबर, ट्रू ऑर फॉल्स असू देत किंवा मग कंप्लीट द सेंटेन्स असू देत, म्हणजे वाक्य पूर्ण करा, बरोबर ते शोधा, किंवा दिलेल्या पेअरमधला शब्द त्यांनी इथे द ब्लँक्स विथ सुटेबल ॲडजेक्टिव्स फ्रॉम द पोएम. म्हणजे कवितेतून योग्य असणारी विशेषणं दिलेल्या नावांसाठी शोधायला लावलेली आहेत. 2 मार्काचा प्रश्न आहे, अत्यंत सोपा. इफ या कवितेशी रिलेटेड असणारं हे प्रश्नाचं फॉर्मॅट आहे आणि प्रत्येक वेळी सेम 5 मार्काला तेच प्रश्न येतील असं होणार नाही. प्रत्येक वेळी प्रश्नाचा प्रकार बदलत असेल. बट A1, दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन इज बेस्ड ऑन सिम्पल फॅक्च्युअल स्टडी, म्हणजे कवितेतून तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. तर बघा, इव्हन A2 हाही जो प्रश्न आहे तो प्रश्न जर तुम्ही नीट पाहिला तर तो प्रश्नसुद्धा कंप्लीट द वेब या फॉर्मॅटमध्ये इथे आलेला आहे. दुसरा अजून एक प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, पुढच्या स्लाईडमध्ये पाहूच यात. इथे बघा, व्हॉट वी मस्ट नॉट डू, म्हणजे इफ या कवितेचा जर आपण अनुषंगानं विचार केला तर बेसिकली प्रश्नाचे स्ट्रक्चर पाहूयात, मग कवितेचं रीडिंग करून आपण उत्तरं कशी शोधणार आहे त्याच्याकडे जाऊयात. आता हा जो आहे तो वेबच्या फॉर्मॅटमधला क्वेश्चन आहे. आणि तिसरा, राईट टू पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स हा बरेचदा सोपा असणारा अत्यंत बेसिक प्रश्न असतो, पण डिफिकल्टी लेवल वाढवायची म्हटली तर राईम स्कीम विचारली जाऊ शकते, पोएटिक डिव्हायसेस विचारले जाऊ शकतात, फिगर ऑफ स्पीच विचारले जाऊ शकतात. पण इथे आपण एक सिम्पल फॉर्मॅट म्हणून हे पहिलं एक्झाम्पल सेट करून घेतलेलं आहे. आता बघा, कविता जी आहे, आता ही कविता बेसिकली 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला, दॅट पर्टिक्युलर पोएम इज बेस्ड ऑन टेक्स्टबुक ऑर फ्रॉम द टेक्स्टबुक. म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेल्या कविता असतात, त्यामुळे तुम्ही त्या वाचलेल्या असतात किंवा नसतील वाचल्या, किंवा शिक्षकांनी शिकवताना लक्ष नसेल दिलं तर कृपया त्या कवितांचे एकदा अर्थग्रहण करून घ्या व्यवस्थित. यूट्यूब चॅनल्सवर, अगदी आपल्याच नाही बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवर खूप चांगल्या पद्धतीनं कविता एक्सप्लेन केलेल्या असतात. ती कविता आपल्या पेपरमध्ये जाण्याआधी जर सीन पोयम असणार आहे, माहीत असणारी पाठ्यपुस्तकातली कविता असणार आहे, तर आपण तिचं मुळात एक जो कवितेचा कंटेंट माहीत करून घेणं असतं, आशय माहीत करून घेणं असतं, ते करणं खूप गरजेचं आहे. आणि तदनंतर आता दुसरा एक मुद्दा आपण लक्षात घेऊयात, व्हॉट इफ द पोएम इज नॉट फ्रॉम द टेक्स्ट. बरेचदा जसं की स्कॉलरशिपच्या मुलींचा तास घेत असताना माझ्या लक्षात आलं, पॅसेज किंवा पोएट्री जी आहे ती पॅरेग्राफ्स जे आहेत ते टेक्स्टबुकमधनं येत नाहीत, ते बाहेरून येणार, अनसीन असणार आहेत. मग अशा वेळी ती कविता तुम्ही दॅट पर्टिक्युलर पोएम ऑर that passage you have to read twice before solving
क्वेश्चन्स. म्हणजे प्रश्न वाचण्यापूर्वी निदान 2 वेळा तो पॅसेज किंवा कविता वाचून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या अनोळखी कवितेचं रसग्रहण करणं सोपं जाईल आणि अर्थ समजावून घेणं अत्यंत सोपं जाईल. आणि एक करा, म्हणजे माझ्या मते जर तुम्ही विचारलाल ना, मला स्वतःला एक सवय, जेव्हा केव्हा पॅसेजेसवर मी काम करते किंवा कवितेच्या प्रश्न उत्तर कॉम्प्रिहेन्शन, स्पेशली कॉम्प्रिहेन्शनवर जेव्हा मी काम करते तेव्हा मी कायम पहिल्यांदा प्रश्न वाचते. काय होतं, प्रश्न वाचतो तेव्हा प्रश्नामध्ये असणारे जे समान शब्द कवितेत आपल्याला सापडणार आहेत किंवा जे सिमिलर शब्द आपल्याला कवितेत सापडणार आहेत ते शब्द आपण कविता वाचताना फोकस करून आपल्या क्वेश्चनचा, आपल्या प्रश्नाचा, विचारलेल्या स्ट्रेस लावू शकतो. आसपास असणाऱ्या उत्तराचा अंदाज आपण घेऊ शकतो. दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू रीड आउट द क्वेश्चन्स फर्स्ट. लेटर ऑन यू सपोज टू रीड युअर पोएम, अनसीन पोएम और सीन पोएम और अनसीन पॅसेज ट्वाइस. कमीत कमी 2दा तुम्ही ते वाचून घ्या आणि त्यावेळी छोटे छोटे मार्किंग्स जरी केले नाहीत तरी प्रश्न जर आधी लक्षात घेतले असतील तर मात्र तुम्हाला अत्यंत सहज पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं शोधणं सोयीचं होईल. आता इथे आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे तेही पाहूयात. बघा, दिस पर्टिक्युलर पोएट्री ऑर द स्टॅन्झा इज फ्रॉम द वुड्स. स्टॉपिंग फ्रॉम द वुड्सचा जो आपली पोयम आहे स्टँडर्ड 10ची, त्याच्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नाचा प्रकार इथे दिलेला आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ट्रू ऑर फॉल्स, ट्रू स्टेटमेंट ऑर फॉल्स स्टेटमेंट, दिलेल्या वाक्याचा जो अर्थ आहे वाक्यात कुठे ना कुठेतरी कवितेतल्या अर्थानुसार थोडासा बदल केलेला असेल किंवा सेम ॲज इट इज वाक्य असणार आहे. जिथे ॲज इट इज वाक्य असणार आहे तिथे सिमिलर वर्ड्स वापरलेले असतील, जसाच्या तसा कवितेतनं शब्द घेतलेला नसतो. कारण आता बघा, इथे मी तुम्हाला पुन्हा एक एक्झाम्पल दाखवते. इथे A1चा जर आपण विचार केला, A1 या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर बघा, ट्रू स्टेटमेंट ऑर फॉल्स मार्क इन फ्रंट ऑफ द फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे ट्रू स्टेटमेंट आणि फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे ट्रू ऑर फॉल्सला स्टेटमेंट हा विधान या अर्थानं शब्द वापरलेला आहे. बरोबर असेल तिथे बरोबर खूण करा, चूक असेल तिथे चुकीची खूण करा, असं त्यांनी या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. जनरली ट्रू ऑर फॉल्स लिहायला सांगतात किंवा टिक मार्क करा असंही सांगतात. त्यानुसार तुम्ही प्रश्न नीट वाचावा. बघा, द स्पीकर स्टॉप्स टू वॉच. आता आपण प्रश्न पाहूयात मुलांनो. उत्तर कसं स्ट्रेस करायचं ते मी इथे सांगते. द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज. The speaker stops to watch rain falling. So here they have used the word rain. Or इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर you have to understand that whether it is rain or a smoke. मग इथे नक्की काय आहे? बर्फवृष्टी होतीये का पाण्याचा पाऊस पडतोय? हा शब्द जो आहे तो तुम्हाला त्या कवितेतून स्टॉपिंग फ्रॉम वुड्स जर पाहिलं तर त्याच्यातल्या कवितेतल्या आपण पहिल्या त्या दुसऱ्या ओळी पाहूयात. बघा, वॉच हा शब्द तुम्हाला इथे दिसलेला आहे. टू वॉच, पाहायला थांबला. कवी झाडांच्या जवळ काय पाहायला थांबला. वॉच या शब्दाचा जर तुम्ही स्ट्रेस व्यवस्थित घेतलात कारण तर तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा इथे, टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज दो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर to watch his woods fill up with snow. So here your statement is wrong because in the sentence they have written to watch rain, whereas the poet or the speaker is waiting and watching falling snow. म्हणजे हा जो फरक आहे तो फरक आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सेकंड बघा, द पोएट फील्स दॅट हिज हॉर्स इज ॲक्टिंग स्ट्रेंज. कवीला असं वाटतंय की त्याचा जो घोडा आहे तो काहीतरी विचित्र वागतोय. मग घोडा या शब्दाचा स्ट्रेस आपण जर लावायचा म्हटला, हॉर्स या शब्दाचा स्ट्रेस आणि ॲक्टिंग स्ट्रेंज, कवीला असे वाटत आहे. मग आता बघा, घोड्याशी संबंधित असणारं वाक्य इथे पटकन तुम्ही पाहू शकता. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट फार्म हाऊस नियर. आता बघा, क्विअर आणि स्ट्रेंज या समानार्थी शब्दांचा जर उपयोग केला गेलेला आहे का हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि त्यानुसार तुमची जी उत्तर आहे ते तुम्ही चूज केलं पाहिजे. तो वेगळ्या पद्धतीनं वागतोय का, त्याला थांबण्याची इच्छा नाही आहे का, हे आपल्याला त्या कवितेच्या अर्थानुसार लक्षात येतोय. मस्ट थिंक इट क्विअर. वेअर आय सी युअर थर्ड स्टेटमेंट, द पोएट इज बिटवीन वुड्स अँड द फ्रोझन लेक. द पोएट इज बिटवीन द वुड्स अँड द फ्रोझन लेक. आता इथे पण बघा मुलांनो, अत्यंत सोपं आहे. वुड्स आणि फ्रोझन लेक हा शब्द जो आहे, जो तुम्ही कविता आधी वाचली असेल तर तुमच्या लगेच लक्षात येतोय. फ्रोझन लेक हा शब्द इथे आलेला आहे का, गोठलेल्या तळ्याभोवती, आणि बिटवीन हाही शब्द आलेला आहे. त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे अत्यंत सोपं होतं. हे तिसरं सेंटेन्स जे आहे ते बरोबर असणारं तुमचं उत्तर
आहे, इट इज ट्रू स्टेटमेंट, सो यू हॅव टू पुट टिक मार्क ओव्हर देअर. वेअर ॲज द लास्ट वन, द ओनर ऑफ द वूड इज नोन टू द स्पीकर. द ओनर ऑफ द वूड म्हणजे जंगलाचा जो मालक आहे तो कवीला ओळखत आहे, असं लिहिलेलं आहे का? इथे कुठे कवितेतली पहिले सेंटेन्सेस जर तुम्ही पाहिलं तर स्टँझामधली पहिली ओळ जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल बघा, हुज वुड्स आर दीज आय थिंक आय नो. Whose woods are these? I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch. म्हणजे इथे बघा, तो जो जंगलाचा मालक आहे तो कवीला माहीत आहे का नाही याचा स्पष्ट उल्लेख इथे नाही. थोडंसं ट्रिकी सेंटेन्स आहे, त्यामुळे कविता आपल्याला निश्चित दोनदा वाचून आपलं उत्तर जे आहे ते ट्रू किंवा फॉल्स हा स्टेटमेंट शोधणं गरजेचं आहे. आता सेकंड बघा, फाइंड आउट द लाईन्स. आपला सेकंड क्वेश्चन आपण पाहूयात. फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोयम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. खाली दिलेल्या स्पष्टीकरणासाठी किंवा स्पष्टीकरणाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या ओळी आहेत त्या कवितेतून शोधायच्या आहेत. देअर इज नो वन टू कॅच द स्पीकर्स ट्रे पासिंग. देअर इज नो वन टू कॅच स्पीकर ट्रे पासिंग. म्हणजेच बघा, इथे कोणीही कवी जो आहे तो जंगलातून जात असताना पाहत नाहीये, या अर्थानं कोणतं समान वाक्य इथे दिलेलं आहे ते आपण पाहूयात. बघा, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हियर. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हियर या सेंटेन्सचा जर तुम्ही विचार केला तर तिथे तुम्हाला कोणीही पाहणार नाही या अर्थाचा स्ट्रेस लागतोय. त्याच वुड्स वॉज फिल अप विथ स्नो. वुड्स वॉज फिल अप विथ स्नो हे अगदी सोपं वाक्य आहे. बघा, he gives his harmless bells a shake to ask if there is some mistake. There only are the sounds sweep of easy wind and downy flake. आता या सेंटेन्समध्ये घोड्याची जी विचित्र हालचाल आहे ती थर्ड स्टँझामध्ये दाखवलेली आहे, पण त्या जंगलामध्ये किंवा ते जंगल पूर्ण बर्फानं भरायला लागलेलं आहे याच्याशी संदर्भात असणारं वाक्य जे आहे ते तुमच्या पहिल्या सेंटेन्समध्ये आलेलं, पहिल्या स्टँझामधल्या लास्ट सेंटेन्समध्ये आलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. राईम स्कीम तुम्ही ओळखायची आहे, त्यांनी दिलेले आहेत, त्यापैकी नक्की राईम स्कीम कोणती आहे. टेल वेदर द राईम स्कीम ऑफ द फॉलोइंग स्टँझा इज राईट ऑर रॉंग फॉर द. बघा, थर्ड क्वेश्चन आपण पाहूयात. हा थर्ड क्वेश्चन जो आहे हा बघा, टेल वेदर द राईम स्कीम ऑफ द स्टँझा इज राईट ऑर रॉंग. फॉर द रॉंग राईम स्कीम गिव्ह द करेक्ट वन. बघा, थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, ही जाणून बुजून थोडीशी अवघड असणारी पोएट्री मी घेतलेली होती. असे प्रश्न शक्यतो बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत स्ट्रेट प्रश्न विचारले जातात, फारसे अवघड घेतले जात नाहीत. पण जर आपण इथे लक्ष दिलं तर या दोन स्टँझांमधल्या कोणत्या कडव्याची राईम स्कीम चुकलेली आहे आणि कोणती बरोबर आहे ते ओळखा. त्याचबरोबर जी चुकलेली आहे तिला बरोबर करा, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. ते राईम स्कीमसाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेनेशन देते मुलांना. बघा, राईम स्कीमचा जर तुम्ही विचार केलात तर whose woods are these? I think I know. नो हा जो शब्द आहे याला सेम रिप्रेझेंट करणारा फोर्थ पहिल्या स्टँझामधला जर तुम्ही विचार केलात, पहिला स्टँझा आपण पाहूयात. फक्त स्टँझा 1 आणि स्टँझा 2 सांगितलेला आहे त्यांनी. पहिल्या स्टँझाचा विचार करू. नोला जर आपण ए हा शब्द दिला, नोला आपण जर ए ही स्कीम दिली तर सेकंडला हिज हाऊस इज इन द विलेज दो. नो दो ए सेम होत आहेत. नो दो. हियर मात्र वियर्ड आहे, तो रायमिंग पेअर नाही आहे, समान उच्चारचा शब्द नाही आहे. आणि स्नो, नो दो, नो दो आणि स्नो हे सेम आहेत. म्हणून स्टँझा 1ची AABA ही जी रायमिंग स्कीम आलेली आहे ही इथे त्यांनी दिलेली AABA बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. आता स्टँझा 2मध्ये आपण बघूयात. बघा, इथे त्यांनी स्टँझा 2ला, आता हे पूर्ण मी इरेज करते, मग आपण पुन्हा एकदा स्टँझा 2कडे निरीक्षण करूयात. मुळात राईम स्कीम सिलेक्ट करताना एक गोष्ट लक्षात घ्या, लास्ट वर्ड जो आहे कवितेचा तो आपण लक्षात घ्यायचा असतो. म्हणजे इथे जर तुम्ही विचार केला तर क्विअर, एक मिनिट हां, थोडासा मिसप्लेस झाला तो बॉक्स. क्विअर नियर लेक इयर म्हणजे पुन्हा स्टँझा सेकंडला क्विअर नियरवरनंच कळते की अरे हे सेम आहेत, म्हणजे बी. पण जर तुम्ही बीचा जर तिकडे काही सल्लग हे येत नसेल, समजा बीनं जरी कंटिन्यू केली हरकत नाही. इथे आपण पाहूयात, समजा बीनं कंटिन्यू करायचं म्हटलं स्टँझा 2, जर पूर्ण पोएट्रीचं राईम स्कीम लिहायचं म्हटलं तर बघा, बी सेम आला पण लेक सेम येत नाही आहे, मग त्याला मला सी द्यावा लागेल आणि पुन्हा इयर, क्विअर इयर नियरला पुन्हा मला बी द्यावं लागेल. म्हणजेच
इथे माझी जी राईम स्कीम आहे सेकंड स्टँजाची, ती जी बीनं सुरू केलेली आहे ती मात्र सेम होत नाही. शक्यतो एनं सुरू होणाऱ्याच स्टँजा वाईज राईम स्कीम लिहिणं जास्त सोयीचं असतं, असं माझं स्वतःचं पर्सनली मत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लक्षात काय घ्यायचं आहे, तो शेवटचा जो वर्ड आहे क्विअर, नियर, लेक, इयर, या शेवटच्या शब्दांमधनं आपण पटापट सिमिलर असणाऱ्यांना समान अल्फाबेट द्यायचे, समान लेटर द्यायचे ABCD मधलं, आणि त्यानंतर एनं सुरुवात करायची आणि जो बदल होतो आहे तिथे बी 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 अशा पद्धतीनं पुढे जायचं आहे. चला, इथे आपण कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पोयम हे जे आहे हे पाहिलेलं आहे. 5 मार्काचा जो हा प्रश्न आहे हा आपण समजावून घेतलेला आहे, आणि बरेचदा हा 5 मार्काचा जो क्वेश्चन आहे हा सीन पोएट्रीमधनं असतो, पण जेव्हा तो नसेल तेव्हा कविता 2-3 वेळा व्यवस्थित वाचायची, तत्पूर्वी प्रश्न वाचायचे आणि मग त्या कवितेचे प्रश्न उत्तर लिहायला सुरुवात करायची. लागलीच न पाहता, प्रश्नांचं आकलन न करून घेता प्रश्न उत्तरं लिहिण्याची घाई करायची नाही. आता आपण पुढे पाहूयात. राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, शुअरली यू हॅव टू रिव्हिजिट आवर चॅनल लर्न इझी स्वयं, बिकॉज आय हॅव डन विथ an appreciation of almost all poem from the standard 10th as well as standard 9th. मराठी मीडियमच्या, हिंदी मीडियमच्या, रिजनल मीडियमच्या, 3rd लेवल इंग्लिश लँग्वेजचे बऱ्यापैकी ॲप्रिसिएशन जे आहेत ते मी पूर्ण केलेले आहेत. निदान 10वीच्या मुलांना जास्त वेटेज देऊन व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत. प्रत्येक कवितेचं जे ॲप्रिसिएशन आहे ते साधारण 5 ते 7 मिनिटापर्यंत मी सांगितलेलं आहे. ते निश्चित बघा. पॉईंट्स जे आहेत ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत. ती राईम स्कीम जी आहे, मार्क किती आहे, टायटलला हाफ मार्क आहे, टायटलला हाफ मार्क, नेम ऑफ द पोएटला हाफ मार्क, वेअर ॲज थीम अँड सेंट्रल आयडिया फॉर 2 मार्क्स. राईम स्कीम किंवा रायमिंग पेअर, राईम स्कीम किंवा रायमिंग पेअरला जर विचार केला तर त्याला 1 मार्क आहे, आणि फिगर ऑफ स्पीच कंपल्सरी तुम्हाला ओळखायचं आहे, त्याला 1 मार्क आहे. त्यामुळे या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्या कशा, त्याचं एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल एक मी पुढे दिलेलं आहे. सगळे व्हिडिओज तुम्ही पहा कवितांचे आवर्जून. ह्या सगळ्या आपल्या व्हिडिओजच्या ज्या फर्स्ट स्लाइड्स आहेत, थंबनेल्स आहेत, तिथे तुम्हाला दिसत आहेत. त्यानुसार तुम्ही यू हॅव टू गो थ्रू द पोयम, यू हॅव टू रीड अँड राईट अन ॲप्रिसिएशन इन युअर नोटबुक. प्रत्येक कवितेचं ॲप्रिसिएशन तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, इथे फॉर एक्झाम्पल हुज, वुड्स, आदीचं ॲप्रिसिएशन मी दिलेलं आहे. हे थोडंसं कलरफुल आहे कारण स्लाईड शोमध्ये आहे, तुम्ही त्या पद्धतीनं लिहू शकता. टायटल लिहायचं आहे, सेंटेन्समध्ये लिहा, किंवा डायरेक्ट फक्त कवितेचं नाव लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क सहज मिळणार आहे. त्यामुळे हे कवितेचं नाव कवितेमध्ये ऑलरेडी दिलेलं असतं, कविता छापून दिलेली असते, वरती कवितेचं नाव असतं, मध्ये कविता असते आणि खाली कवीचं नाव असतं. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना चांगली माहिती आहे. त्यानंतर बघा, सेकंड एक्झाम्पल, द पोएट्स नेम इज रॉबर्ट फ्रॉस्ट. द पोएट नेम इज रॉबर्ट फ्रॉस्ट. मग इथे जर पाहिलं तर फक्त कवीचं नाव लिहिण्यासाठीच तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टींचे अर्धा मार्क फुकट असतात. आणि जर द पोएट इज अननोन, जेव्हा कवी माहिती नसतो तेव्हा पोएट इज अननोन किंवा अनॉनमस हा जो उच्चार आहे तो तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. ते स्पेलिंग व्यवस्थित पाठ करून घ्या. आफ्टर दॅट सी युअर 3rd इम्पॉर्टंट पॉईंट फॉर 2 मार्क्स, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम जी आहे ती इथे मी स्टॉपिंग बाय द वुड्स ऑलरेडी एक्सप्लेन केलेले, मी वाचत बसणार नाही, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते. सेंट्रल आयडिया जी आहे ती मी थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवूनही सांगितलेली आहे, आणि काही सोप्या पद्धतीनं सेंटेन्सेसही मी क्रिएट करून दिलेली आहेत. त्यामुळे तीही तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, निदान 3 ते 4 इन 2 to 3 लाईन्स ॲटलिस्ट 2 ते 3 ओळीत लिहिणं गरजेचं आहे. विदाउट डुईंग एनी ग्रामॅटिकल मिस्टेक अँड विदाउट डुईंग एनी स्पेलिंग मिस्टेक, यू हॅव टू राईट थीम और सेंट्रल आयडिया प्रॉपरली टू गेट कम्प्लीट 2 मार्क्स. आणि शक्यतो 2 पैकी 2 मार्क जरी दिले नाहीत तरी इथे 1.5 मार्क आपल्याला सहज पटकन मिळू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. whereas राईम स्कीम और रायमिंग पेअर. एक तर राईम स्कीम विचारली जाईल किंवा रायमिंग पेअर विचारली जाईल, मध्ये और आलेला आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. इथे 1 मार्काचा हा प्रश्न असणार आहे. पाहूयात. राईम स्कीम ज्या आहेत त्या कवितेच्या व्यवस्थित स्टँजा वाईज मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर रायमिंग हे ऑलरेडी जसंच्या तसं मागे अपलोड केलेल्या व्हिडिओचं प्रेझेंटेशन आहे, तुम्ही ते ॲप्रिसिएशन तिथे पाहणं का गरजेचं आहे. रायमिंग पेअर्स ज्या आहेत त्या स्टँजा वाईज दिलेल्या आहेत. या स्टँजामध्ये राईम पेअर जी आहे ती 3 बनलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नेहमीप्रमाणे कॉमन 2 असणारे रायमिंग पेअर नाही, 3ची रायमिंग पेअर आहे. आणि
अँड लास्ट बट नॉट द लिस्ट रिड्युस्ड पोयम जी आहे, इथे फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख राहिलेला आहे. फिगर ऑफ स्पीचची स्लाईड लक्षात घ्या. फिगर ऑफ स्पीच जो आहे तो फक्त आयडेंटिफिकेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच जो आहे तो 1 मार्कला असतो. आणि पुढच्या वर्षीसाठी या कोरोनाच्या काळामध्ये वगळलेली कविता जी होती ती आपण ही पाहिली. कदाचित पुढच्या वर्षी ती असू शकेल, पण तरीही तिचं ॲप्रिसिएशन आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. मी एक्सप्लेनेशन तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा एक कॉम्पॅक्ट सिनारिओ येण्यासाठी हे इथे दाखवलं होतं. इथे आपण थांबूयात. इथे ॲप्रिसिएशन झालेलं आहे. तुमचा नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेजवर आधारित असणार आहे. त्या पॅसेजची अनसीन पॅसेजचं वाचन कसं करायचं, त्याची प्रश्नोत्तरं कशी शोधायची, त्याचबरोबर त्याची समरी लिहिण्याच्या सोप्या क्लुप्त्या युक्त्या काय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्स अ लॉट. लास्ट बट नॉट द लीस्ट, I'd like to request you again, as if we have finished or I achieved almost first, or I'm stepping towards my first milestone of 1K. So kindly do subscribe my channel and stay tuned with us. Thank you.